सूर आनंद घन या पुस्तकातून पाडगावकरांची एक कविता वाचणार आहे। या मेघांनो असं त्या कवितेचं नाव आहे। या मेघांनो आभाळ भरा, या धरणीवर अभिषेक करा, शतधारांना ताल धरू दे, अवकाशी ओंकार भरू दे, वाहू दे सुखाचा पुन्हा जरा, या मेघांनो आभाळ भरा, सुकून गेल्या वनावनावर सचिंत झाल्या मनामनावर, करुणेची संततधार धरा, या मेघांनो आभाळ भरा, मातीवरती सरी झडू दे, हिरवे हिरवे स्वप्न पडू दे, या उधळीत अमृत शुभंकरा, या मेघांनो आभाळ भरा। तर ह्याच्यामध्ये कवीने पावसाच्या येण्यासाठी प्रार्थना केली आहे आणि कवी असं म्हणतात की मेघांनो तुम्ही आभाळ भरून टाका, त्यामुळे काय होईल, वर्षा जास्त होईल, या धरणीवर जलाचा अभिषेक होईल आणि त्यामुळे काय होईल तर सरी ताल धरतील, त्याचा एक वेगळा लय, त्याची एक वेगळी लय, त्याचा एक वेगळा नाद असेल, आकाशामध्ये ओंकार भरू दे, कारण सृजनाचं प्रसवाचं प्रतीक म्हणून ओंकार वापरला जातो किंवा ओंकाराचं रूपक वापरलं जातं। कारण असं म्हणतात की सृष्टीच्या उगमापूर्वी, सृष्टीच्या निर्मितीपूर्वी आकाशात अवकाशात फक्त ओंकार होता आणि ह्या तत्वज्ञानाला धरून कवींनी हे शब्द वापरले आहेत। वाहू दे सुखाचा पुन्हा जरा, कारण जे लोक शेतीवर निर्भर आहेत, भूमीवर निर्भर आहेत, आपणही अप्रत्यक्षपणे शेतीवरच निर्भर आहोत, कारण अजूनही आपली संस्कृती ही कृषीप्रधान आहे, आपण त्या कृषीवरच अवलंबून आहोत, त्यामुळे जेव्हा वर्षा होईल तेव्हा सुखाचा झरा पुन्हा व्हायला लागेल, कारण जे शेतकरी पावसाची वाट बघतात त्यांची इच्छा पूर्ण होईल, चांगलं पीक येईल, त्यामुळे वाहू दे सुखाचा पुन्हा झरा, या मेघांनो आभाळ भरा। त्यानंतर कवी म्हणतात की मातीवरती सरी झडू दे, मातीवर सरींवर सरी झडू दे, हिरवे हिरवे स्वप्न पडू दे। आता हे हिरवं स्वप्न कोणाला पडणार आहे तर हिरवं स्वप्न शेतकऱ्यांना पडणार आहे आणि ह्याकरता अमृत उधळत तुम्ही या। आता अमृत का म्हटलं आहे पावसाला तर तो पाऊस नवसंजीवनी देतो, निसर्गाला नवी पालवी देतो, कारण जेव्हा पाऊस पडून जातो त्यानंतरच पावसाच्या पाण्यावर धान्याची रुजवण वाढ होते आणि प्रगती होते। तर त्यामुळे या मेघांनो आभाळ भरा असं म्हणत अमृत आणि शुभंकर हे दोन्ही शब्द तिथे वापरले आहेत, कारण नवसंजीवनी नवनिर्मिती याच्याशी जल हे तत्व जोडलेलं असतं, अध्यात्मातही ते अशाच प्रकारे जोडलेलं आपल्याला दिसतं। तर असं हे शुभंकर तत्व, अमृत तत्व तुम्ही घेऊन या आणि आभाळ भरून टाका असं कवी म्हणतात। तर अशी ही कविता मी वाचली आणि सादर केलेली आहे। हे सादरीकरण आपल्याला कसं वाटलं हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि यानंतर मी आरती प्रभूंच्या कविता संग्रहातील एक कविता वाचणार आहे। सॉरी मी चुकून नाव वेगळं घेतलं होतं। त्या कवितेचं नाव आहे सीमेवर। अर्थ एवढा, अर्थ अनंत एवढा, कोरडेचा आहे बूड, सांगे जोड साधताना भाबडीच राही। अर्थ अनंता एवढा आहे म्हणजे सांगण्यामध्ये अर्थ खूप आहे, सांगण्यासारखं खूप आहे, पण तरीसुद्धा माणूस कोरडाच राहतो। माणसाचं मूळ हे मात्र कोरडंच राहतंय, त्याच्या मनातल्या सगळ्या भावना तो व्यक्त करू शकत नाही। ज्या वेळेला शब्दांची सांधेजोड करायला घेतो किंवा शब्दामध्ये त्या मांडू इच्छितो तेव्हा जी कुडी आहे ती भाबडीच राहते किंवा तिला योग्य शब्द सापडत नाहीत, अशी फसगत आपली सर्वांची होते असं कवी म्हणतात। शिडे फाडवाया गरजे, वादळाची किर्र दिशा, खांद्यावर ठेवी सज्ज, रहिवासी काळा गोषा।
तर शिडं फडकवायला म्हणजे नवी क्रांती करायला, वादळाची दिशा बघायला आपण नेहमी सज्ज असतो. किंवा खांद्यावरती रहिवासी काळा गोशा घेतलेला असतो. म्हणजे जे पायरेट्स असतात किंवा असे जे असतात जे नावाडी तुफानांशी स्पर्धा करतात, तर तसं प्रतीक कायम आपल्या खांद्यावर असतं. परंतु नव्या वादळांशी आपला सामना होऊ शकत नाही, कारण आपल्याला काही मर्यादा येतात असं कवी म्हणू इच्छितात. सीमेवर न्हाते धुते, सोंग नागडेच उठते, कधी हलतील गुळी, पाण्यातली प्रतिबिंबे. तर सीमेवर, कशाच्या सीमेवर? तर सुखदुःखाच्या सीमेवर, नीती अनितीच्या सीमेवर आपलं जे सोंग आहे ते विवस्त्र उभं असतं. कारण आपल्याला इथली विवस्त्रता जी आहे ना, ती अलिप्तता दाखवते. आपल्याला अलिप्तपणे ते पाहता येतं, पण तरीसुद्धा पाण्यातली प्रतिबिंब जी हलतात आपलीच भूतकाळातली, ती आपल्याला सह्य होत नाही. ती कधी भोळी प्रतिबिंब आपली हलतात की आपण कुठल्या कुठल्या समजुतींना अतिशय मोठा आणि जीवनमरणाचा प्रश्न समजून बसलो होतो असं कवीला म्हणायचं आहे. तर ह्या दोन्ही कवितांचं सादरीकरण आपल्याला कसं वाटलं हे मला नक्की सांगा. कमेंट्स, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ह्या कविता जर आपल्याला आवडल्या असतील तर इतरांपर्यंतही पोचवा. मी वेगळ्या वेगळ्या कविता घेण्याचा प्रयत्न करते आहे, नवं काहीतरी करण्याचा प्रयत्न करते, तर त्याकरता तुम्ही नक्कीच मला सहाय्य कराल, पाठिंबा द्याल असं मला वाटतं. धन्यवाद. आता